नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपणास सर्व बाबीचे ज्या अपडेट्स आहेत आम्ही वेळेत देत असतो। यासाठी चॅनलला कृपया सबस्क्राईब करावे व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करावे। तर चला पाहूया आपल्या कॅप राऊंडमधील जी कॉलेजची सहभागी संख्या आहे त्या अपडेटमध्ये झालेले चेंज। यासाठी आपल्याला CET सेलच्या होम पेजवरती जावं लागेल। cetcell.mahacity.org अशी ही आपली वेबसाईट आहे, जी की आपण सर्च करायची आहे व ह्या पेजवरती यायचं आहे। बीएड न्यू याला आपण क्लिक केलं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, जिथे आपल्याला ही अपडेट चेक करता येते। आपले जे ग्रॅव्हेन्सेस आहेत म्हणजे त्रुटी त्या भरून काढणे, रजिस्ट्रेशन्स कंप्लीट करणे ह्या बाबी आपल्याला सुरू असलेल्या पाहायला मिळतात। त्या शेड्यूलनुसार उद्या त्याची डेट संपणार आहे, याची आपण दक्षता घ्यावी। वरती स्क्रॉल करू आपण जे कॉलेज सहभागी झालेले आहेत त्यांची जी संख्या वाढलेली आहे ती आपण पाहूया। रजिस्ट्रेशनची संख्या आपल्याला त्यातही वाढ झालेली पाहायला मिळते। तब्बल 51,745 एवढे रजिस्ट्रेशन्स आपल्याला झालेले पाहायला मिळतात। पैकी 47,826 एवढे ॲप्लिकेशन्स लॉक झालेले आहेत व 42,781 ॲप्लिकेशन्स व्हेरीफाय झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना अजूनही मॅसेज आलेला नाही व्हेरीफायचा, त्यांना नक्कीच मॅसेज येईल, त्यांनी वेट करावं। आपला फॉर्म सबमिट झाला आहे का, आपले सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झालेत का याची आपण पडताळणी करावी, चेक करून पाहावं व त्या अनुषंगाने कार्यवाही करावी। आपण इथे पाहू शकता ही जी संख्या होती आपल्याला काल कमी पाहायला मिळत होती, त्यामध्ये आज भरघोस वाढ झालेली आहे। तब्बल 367 कॉलेजचे रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत। ज्याप्रमाणे आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज असते, प्रत्येक राऊंडला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, ई स्क्रुटिनिटी आपली होत असते व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस सादर करावे लागतात। तशीच पद्धत, तशीच प्रोसेस आपल्याला कॉलेज संदर्भातसुद्धा पाहायला मिळते। तर कॉलेजलाही आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं, दरवर्षी करावं लागतं। जर कॉलेजनेही रजिस्ट्रेशन केलं नाही तर कॉलेज हे कॅप राऊंडच्या बाहेर राहतात, हे आपण जाणून घ्या। तर इथे आपण पाहू शकता आपला कॅप राऊंडचा जो शेड्यूल जाहीर झालेला आहे त्या शेड्यूलप्रमाणे आपण कार्यवाही करत आहोत। यामध्ये आजच्या तारखेला म्हणजेच 5 ऑगस्टला आपल्याला जी कृती आहे, उर्वरित ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट आहेत त्यांनी ते कंप्लीट करावायचे आहेत। जो शेड्यूल आहे त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे। तर शेड्यूलमध्ये आपण इथे पाहू शकता 1 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत म्हणजे 6 ऑगस्टपर्यंत आपल्याला हे फॉर्म एडिट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे। 6 तारखेला सायंकाळी ही सुविधा बंद होऊन जाईल, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। शेवटच्या तारखेची वाट पाहण्याची नेहमी आपल्याला सवय असते, परंतु 6 तारखेनंतर आपल्याला आपले फॉर्म एडिट करता येणार नाहीत। ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट राहतील ते इनकम्प्लीटच राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील। कुठलाही बदल त्यामध्ये 6 तारखेनंतर होणार नाही, याची आपण दक्षता घ्या। आता ही 6 तारीख झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे आहे, तर 9/8/2024 रोजी आपली फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे। तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचे नाव ह्यावेळेस लिस्टमध्ये आलेले नव्हते, नॉट कन्सिडर्ड स्टुडंटमध्ये त्यांचं नाव होतं किंवा कुठल्याही यादीत त्यांचं नाव नव्हतं, तर त्यांना सर्वप्रथम त्याचे रजिस्ट्रेशन्स कंप्लीट करायचे आहेत। आणि रजिस्ट्रेशन्स कंप्लीट केल्यानंतर जी माहिती त्यांनी रजिस्ट्रेशन कंप्लीशनमध्ये भरलेली आहे त्याचप्रमाणे माहिती त्यांना फायनल मेरिट लिस्टमध्ये दिसेल आणि त्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर त्यांना त्या फायनल लिस्टमध्ये प्रवेश मिळेल, त्या यादीमध्ये त्यांचं नाव नक्कीच येईल। म्हणून ज्यांचे नाव आलेले नाही आहेत, इनकम्प्लीट फॉर्म आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांनी त्रुटी दुरुस्त करून आपलं 6 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं आहे हे तपासून घ्यावं, पडताळून